नमस्कार मित्रांनो, प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेअंतर्गत नवीन जाहिरात आलेली बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार आहे. एकूण किती जागा आहे, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय असणार आहे, सिलेबस काय असणार आहे, फीस किती आहे, एक्झाम कधी होऊ शकते, हे सर्व डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता, कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड कोल्हापूर. बघू शकता, प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सातारा या बँकेस पदवीधर उमेदवारांकडून 30 लिपिक पदाकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. बघू शकता मित्रांनो, किती जागा आहे एकूण? 30 जागा आहे मित्रांनो लिपिक पदासाठी. बघा, तुम्हाला ह्या वेबसाईटवरती व्हिजिट करायचं आहे आणि तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. लिपिक पदासाठी 30 पदे आहे मित्रांनो. खाली बघा, एज्युकेशन क्रायटेरिया काय पाहिजे. मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी MSc असणे आवश्यक आहे. प्राधान्य बघा, कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेत लिपिक पदाचा अनुभव असणाऱ्या यास प्राधान्य. GDCA वगैरे झाले असेल अशा कॅन्डिडेटला प्राधान्य देण्यात येणार आहे. खाली बघू शकता, वयोमर्यादा 22 ते 35 वर्षापर्यंत. एज क्रायटेरिया बघू शकता मित्रांनो. ऑनलाईन शुल्क बघू शकता, 1100 रुपये फीज आहे विथ GST मित्रांनो, 1100 रुपये. तुम्हाला एकदा फी पे केल्यानंतर वापस भेटणार नाही मित्रांनो, त्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म भरा. अभ्यासक्रम दिलेला आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धत बघा. ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम: जनरल नॉलेज, ॲप्टिट्यूड, रिझनिंग, मॅथमॅटिक्स, मराठी, इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर, कॅम्प्युटर, बँकिंग, मीडियम एक्झामिनेशन आणि मराठी इंग्लिश लँग्वेज क्वेश्चन इन द इंग्लिश. तर बघू शकता मित्रांनो, जास्त करून तुम्हाला बँकिंग या टॉपिकवरती जास्त क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यामुळे ह्या बँकिंग टॉपिकवरती जास्त फोकस करा. आणि बघा, परीक्षेचा कालावधी काय आहे, 120 मिनिटाचा 2 तास राहील बघा. म्हणजे तुम्हाला 2 तासासाठी कालावधी असणार आहे आणि 100 क्वेश्चन. तर बघा मित्रांनो, 100 क्वेश्चनमध्ये सगळ्यात जास्त क्वेश्चन बँकिंगचे असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने आज करायचं बघा. शेवटची तारीख असणार आहे 18/2/2026 पासून स्टार्ट होत आहे आणि शेवटची तारीख बघा मित्रांनो, 27/2/2026 ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरा मित्रांनो. आणि परीक्षा पद्धत काय असणार आहे, ऑनलाईन पद्धतीने तुमची एक्झाम होणार आहे मित्रांनो. आणि सुरुवातीला पगार बघा, इथं पेमेंट दिलेलं नाही आहे, पण बँक नियमानुसार तुमचं पेमेंट असणार आहे. कमीत कमी तुमच्याकडं 25,000 रुपये पेमेंट राहील मित्रांनो, इन हँड. खाली ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं स्टेप दिलेले आहे, कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, सर्व डिटेल्स दिलेले मित्रांनो. आणि बघू शकता, आता ही एक्झाम मित्रांनो, शेवटची तारीख काय बघू शकता, 27/2/2026. म्हणजे मित्रांनो, तुमची मार्च महिन्यात मार्च एंडिंगमध्ये तुमची एक्झाम होऊ शकते मित्रांनो. 20 मार्चच्या नंतर तुमची एक्झाम होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे चांगली तयारी करा आणि काळजीपूर्वक फॉर्म भरा, जेणेकरून तो काही मिस्टेक होणार नाही. अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.